हॅलो हॅलो चेक हॅलो. येस सर थँक्यू सो मच. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम या ठिकाणी आला होता त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. जस्ट बॅट बॉल असा इशारा येतोय पंचांचा त्या ठिकाणी. आणि या एका धाब्यानं टीमची टोटल धाबा संख्या आता जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 वरती आपण पाहतोय. आदर्श 11 बांगडी संघ सर्वप्रथम बॅटिंग करतोय परंतु थोडीशी सुरुवातीलाच धावा थोडंसं मी म्हणून कमी पाहायला भिळाला पॉवर प्ले मध्ये. परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय हा फटका फार चांगला आहे. हा प्रकार होता त्याला खेचून मारला मिड विकेट सीझन मध्ये. परंतु तिकडे देखील प्रोटेक्शन आहे. खेळाडू फार चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि इथून देखील फक्त सिंगलच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बीटसील आपण पाहतोय सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि इथून मात्र गोलंदाजी सध्या त्यांची फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. प्रणयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अगदी चांगला गोलंदाज आहे. प्रणय देखील सुरुवात आपण पाहतोय आपण तर धाब्याने केली होती परंतु त्यानंतर चांगल्या लेंथ होती. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये स्वीट ऑफ द साऊंड यावेळेस लॉंग ऑन क्लिअर करत चाललाय बॉल. मॅक्सिमम 6 रन. डेफिनेटली ओमच्या बॅट मधून आपण आज षटकार पाहिला. लॉंगॉनचा डोक्यावरून फार चांगला फटका आपण करतो त्याच्या बॅट मधून पाहतोय. आकर्षित करणारी स्ट्रोक आपण अजून एक त्याच दिशेनं ऍक्शन रिप्ले परंतु यावेळेस वन बाउन्स ओव्हर द रोप चाललाय सीमा पार 4 रन. हो डेफिनेटली बघा SP11 टीमचा कॅप्टन 5 मिनिटांमध्ये आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. SP11 आपण आपला कॅप्टन या ठिकाणी आपण आयोजकांशी संपर्क करा. बघा लगेच 5 मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचायचं आहे अशी सूचना आहे. स्वयंसेवक दादांशी आपण संपर्क करा प्लीज. सलगचे 2 मोठे फटके आपण पाहतोय की प्रणयच्या विरोधात आता आक्रमक ठरला जातोय ओम देशमुख. सध्या 6 मध्ये 18 वरती तो बॅटिंग करतोय. फार चांगली बॅटिंग आपण पाहतोय. आदर्श 11 बांगडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईक इनला. चला फिल्डिंग मध्ये थोडीशी झंझट केलं जात आहे. अतिरिक्त एक्स्ट्रा बेल खर्च करू नका. स्वर्गीय आपण पाहतोय की स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडसेल संघाला पाहतोय वन्स अगेन अगदी पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेखा परिकर. क्षेत्ररक्षक होता परंतु बनला जाईल दर्शक. बॉल सीमा पार 4 रन. सध्या षटकाराची भाषा बोलली जाते. अजून एक चेंडू उडवून दिला सीमारेखा पार 4 रन. थँक्यू डुसे. एक्सचेंज रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं अगदी क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी परंतु अगदी त्याचा डोक्यावरून खरं चेंडू अगदी लॉन्च झाला. 7 धाबा याही बॉलवरती आपण पाहतोय टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे ते अर्थातच आदर्श 11 बांगणी संघाची
आपण पाहतो तेथेच धाबा, एक विकेट लवकर गमावली होती, परंतु त्यानंतर मी तर ओम देशमुख सध्या षटकार आणि चौकारांची आतिषबाजी सध्या त्याची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. त्याला साथ देतोय तेजस, 2 चेंडूमध्ये 2 धाब्यावरती तो देखील खेळतोय. आपण पाहतोय आतापर्यंत ओम देशमुखना 8 चेंडूमध्ये 30 धाब्यावरती तो सध्या खेळतोय. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कट करायचा होता, ऑब्स्टिकला जाऊन फिक करायचं होतं, परंतु अगदी शरीरापासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता प्रणयने. यावेळेस मध्ये पंच बोललेत आमच्याकडे इट इज बॅट बॉल, या ठिकाणी इशारा आपल्याला पाहायला मिळतो पंचांचा. आणि या इशाराच्या अतिरिक्त धाब्याने संघ आता पुढे चालला. एकूण धाव फिरण्यावरती पाहायला मिळतील तर 34 धाबा, 34 विदाउट 1 विकेट लॉस. अगदी आपण पाहतोय आदर्श 11 बांगणी संघ फार चांगली सुरुवात इथून पाहायला मिळते. आणि इथून मात्र षटक समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. टीमची टोटल धाबा संख्या धाव फटल्यावरती जाऊन पोहोचेल ते अर्थातच आपण पाहतो 34 धाबा ऑन स्कोर कार्ड. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल या ठिकाणी स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बीडसेल संघाला की आपण जास्त अतिरिक्त वेळ टीम मीटिंग करू नका प्लीज. टीम मीटिंग एकत्र येऊ नका. चला पाण्याची माग ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी पाण्याची माग केली, त्यामुळे थोडंसं ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी घेतोय. 5 ते 10 सेकंदाचा फक्त असेल हा. या ठिकाणी आपण पाहतो ड्रिंक्स ब्रेक, याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. खास करून बॅटिंग करणारी टीम जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 2 वर्ष षटकानंतर आपण पाहतोय 34 बनला 17च्या सरासरी. चला लगेच या, आपला अतिरिक्त खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये गेलाय, जास्त चर्चा करत बसू नका मैदानाच्या आतमध्ये. 34 बनला 2 षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आता आपण पाहतोय बॉलिंग रोनितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 4 वर्ष मॅच आपण पाहतोय, 4 वर्ष सामना आणि पहिल्या 2 षटकामध्ये अगदीच फार चांगली बॅटिंग आदर्श 11 बांगणी संघाची सध्या पाहायला मिळाली आहे. अर्थातच प्रभू कांबलीचा हा संघ आपण पाहतोय आणि अगदी एक दमदार सुरुवात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मॅच स्टार्ट करेल पंच, पण बघा ताकीद द्या, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण कालच्या रात्रीमध्ये देखील बराचसा उशीर झाला होता. आपण तब्बल पाहिलं तर 4:30च्या आसपास आपण कालच्या रात्रीमध्ये देखील बरेचसे लेट होतो, त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये थोडं सहकार्य करायचं. प्रत्येक संघानं दिलेल्या वेळेवरती आपले 3 ते 4 षटके जे आहेत ती कंप्लीट करायची आहेत. पहिला बॉलवरती आले सिंगल धाव आणि इथून मात्र स्ट्राईक रोटेन केली जाते. ओम देशमुख त्याच्या सोबतीनं आपण पाहतो तेजस, 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप फार चांगली बीट झाली. पहिली सुरुवातीलाच एक विकेट मी तर गमावली होती. अर्थातच अखिलेश बाद झाल्यानंतर ओम देशमुख आणि तेजसनं चांगली भागीदारी रचली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोनितला आपण पाहतोय, अगदी चांगला गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा फिरकीचा जादूगार. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय. डिपेस्ट्रा कव्हर मधून काढायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि या बॉलवरती पुन्हा एकदा मिळली जाते सिंगल. रोनितनं चांगली गोलंदाजी या षटकाची सुरुवात फार चांगली केली आहे, परंतु शेवट देखील त्याला चांगलं करावं लागेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं 17.00 सरासरीनं या 2 षटकामध्ये धावा बनल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी आता धावसंख्येला रोख लावला जातोय. स्लोअर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षकापासून थोडंसं चेज लांब होतं, परंतु फिल्डिंग फार चांगली झाली. एफर्ट चांगलं राहिलं त्या ठिकाणी. आणि इथून देखील बॉलवरती मिळल्या जातील 2 धाबा. पुन्हा एकदा 1-1-1 असं आपण 2 चेंडूवरती धाबा पाहिला. या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धाबा, म्हणजे मोठा फटका या षटकामध्ये कुठेतरी मी तर म्हणेन रोनित वरती आलेलाच नाहीये, परंतु इथून प्रयत्न करेल, क्षमता आहे. आपण पाहतोय की ओम देशमुख या खेळाडूकडे मागच्या मॅच षटकामध्ये आपण पाहिलं होतं की फार चांगली पटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं, आकर्षित करणारे स्ट्रोक पाहिलं होते, परंतु या षटकामध्ये अगदी मी तर म्हणेन व्हाईट लाईन वरती चेंडू फेकले जाते, ऑब्स्टिकच्या बाहेर चेंडू फेकले जाते. त्यामुळे त्याचा फेवरेट झोन जो आहे तो आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेनं अगदी फार चांगले फटके मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले होते, परंतु या षटकामध्ये रोनितनं अगदी ऑफस्टिक धरून गोलंदाजी केली आहे. त्यामुळे कुठेतरी फटके ओम देशमुखचे कुठेतरी फटके फसले जात आहेत. अजून एक फटका आई फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक कोणीही नव्हता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 2-2-2 अशा धाबा आपण पाहतोय प्रत्येक
बॉल वरती येत असताना ज्यावेळेस मोठे फटके येत नाहीत ना त्यावेळेस मात्र इथून सिंगल डबल्सनं सामना पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. अर्थातच आपण पाहतोय की आदर्श 11 बांगणी संघाच्या माध्यमातून बॉलर तयार. गोलंदाजी फार चांगली राहिली आहे रोनितची. आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल लॉंग ऑनचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचला जाईल चेंडू पर्यंत. त्या तत्पूर्वी एकच धाब या बॉलवरती शेवटच्या बॉलमध्ये सिंगल घेत आपण पाहतोय की ओम देशमुखनं स्ट्राईक स्वतः जवळ ठेवले. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. टीमची टोटल धाबसंख्या धाव फटला होती 42 वरती संघ पोहोचला. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ओमकार दादा पारधी. त्याचबरोबर आपण पाहतोय स्क्रीनवरती आमच्या अतिथी मान्यवर. त्याचबरोबर आपण पाहतोय सौरभ शेख स्पर्धेचे मुख्य आयोजक. हे सगळे स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. अगदीच डान्स नेतृत्व आपण पाहतोय. जे म्हटलं जातं ना की तुम्ही नेतृत्व आणि कर्तृत्व करू शकतात परंतु दातृत्व करण्याची धमक या दोन्ही व्यक्तिमत्वांकडे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदीच बऱ्याचशा वर्षांनंतर या नेरळ बांगडी विभागामध्ये ही नाईट रणजी शृंखला खरं तर त्यांच्या माध्यमातून घडवली जात आहे. बऱ्याच जणांचं स्वप्न होतं की या मैदानावरती नाईट स्पर्धा होईल की नाहीये हे बरीचशी चर्चा झाली होती. परंतु ओमकार दादा असतील त्याचबरोबर आपण पाहतो सौरभ शेख असतील रोहित कुरे असतील त्याचबरोबर आपण पाहतोय किरण शेलार असतील. या दादांनी ज्यावेळेस पुढाकार घेतला खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या माध्यमातून फार मोठे त्यांना आधारस्तंभ मिळाला. मी तर म्हणेन सौरभ शेखला आणि ओमकार पारधीला आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा इतकी मोठी आपल्याला पाहायला. टीमची टोटल धाबसंख्या 42 वरती संघ जाऊन पोहोचला. आदर्श 11 बांगणी संघ आपण पाहतोय शेवटचा आणि डेट ओव्हर मध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. फर्स्ट बॉल स्ट्रिकच्या थोडसा ऑफस्ट्रिकच्या बाहेर फेकलाय जयेशनं आणि त्यामुळे इथून पंच बल्लेत आमच्याकडे बाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केला जातोय. ओमला आपण पाहतोय ओम देशमुख अगदी 12 मध्ये 34 वरती बॅटिंग करतोय. खोलात टाकलाय सरळ बीट करत चाललाय. ओम देशमुखला अगदी फार चांगली गोलंदाजी डेट ओव्हर मध्ये. या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. धाबा रोखायच्या असतील ना तर तुम्हाला वाईट यॉर्कर वरती जावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर ओम देशमुख अगदी शॉर्ट पिच बॉल वरती नेहमीच आक्रमक बनत असतो आणि त्यामुळे तुम्हाला वाईट लाईन वरती चेंडू फेकणं या डेट ओव्हर मध्ये फार महत्वाचं राहील. जयेश फार चांगली गोलंदाजी करतोय. अपशिक्ष धरून त्यानं गोलंदाजी सध्या त्याची चालू आहे परंतु इथून आता लाईन चेक करावी लागेल. निश्चित स्वरूपात पंच बल्ले पुन्हा एकदा इट इज बाईट बॉलचा इशारा पंचाचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरा बाईट चेंडू या ठिकाणी या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतो. एक डॉट बॉल आलाय त्यामुळे त्यामध्ये 2 बाईट बॉल. टीमची टोटल धाबसंख्या 45 विदाउट 1 विकेट लॉस. आदर्श 11 बांगणी संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे परंतु या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान 10 ते 12 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट केला जाईल. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधोमध अगदी बिग 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 हिट. थँक्यू डिसर थँक्यू सो मच. आता इथून ओम देशमुख बरसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस लोअर फुलटॉस बॉल फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलंय. पंबल थोडस झालं शतरिष्टिक त्या ठिकाणी लॉंगॉनचा. त्यामुळे इथून लगेचच दुसऱ्यासाठी आता कॉल देखील केलाय ओम देशमुखनं आणि तब्बल आता संघ जाऊन पोहोचेल तो अर्थातच 53 या धावसंख्येवरती. तेजसच्या पाठमधून आपण मागच्या चेंडूवरती षटकार पाहिला होता. तेजस दोन्ही डावकरी आताचे खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता फार चांगली आहे. डेट ओव्हर मध्ये यावेळेस लाईन पुन्हा एकदा अगदी खराब पाहायला मिळते. लेग स्टंपला मिस करत चाललाय चेंडू सरळ एसटीचा वेध घेतोय आणि अजून एक अवांतर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून फेकला जातो. तिसरा अवांतर चेंडू या ठिकाणी फेकला. टीमची टोटल धावसंख्या 54 54 धावपटलावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अगदी फार चांगला खेळ आपण पाहतोय आदर्श 11 बांगणी संघाच्या माध्यमातून.
अर्थातच ओम देशमुख असं, त्याचबरोबर तेजस असतील, तेजसनं 7 चेंडूमध्ये 14 धावा संख्येवरती तो खेळतोय. त्याचबरोबर ओम देशमुख 13 मध्ये 34 वरती तो बॅटिंग करतोय. पण तो या डे टूर मध्ये सध्या धावा कुठेतरी रोखल्यात, परंतु या वेळेस हा फटका फसलाय आणि अजून एक झटका बसलाय. आदर्श 11 वांगणी संघाला फलंदाज होईल तेजस बाद. ₹1000 कॅश प्राइज होतं, परंतु इथून परतला फलंदाज. आता गेला पावली मात्र हा धक्का बसलाय आणि अजून एक विकेट सपताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज प्रबोध कांबळीला आपण पाहतोय मध्यच्या आतमध्ये. अगदी आमचे साधे समालोचक सध्या त्यांचा सामना चालू आहे म्हणून थोडीशी त्यांनी विश्रांती घेतली, ब्रेक घेतलाय. अगदी फार चांगला खेळ त्यांच्या संघाचा सध्या पाहायला मिळाला आहे या मॅच मध्ये, परंतु आता तर मैदानाच्या आतमध्ये त्यांची एंट्री देखील आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती ओम देशमुखला आपण पाहू शकाल. 13 मध्ये 34 वरती तो बॅटिंग करतोय. उर्वरित षटकातला मैदान शेवटचा चेंडू शिल्लक असावा. टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये. जयेश तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल अगदी पिक केलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये. बॉल अगदी 2 खेळाडूच्या मध्ये चाललाय सीमा रेखा पार. आलाय चौकार. फलंदाज ओम देशमुखच्या बॅट मधून क्रॅकिंग थ्रो 4 रन. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे. लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन इन ब्रेक मध्ये हा टॉस कंपल्सरी असेल. आपण पाहतोय की शिव समर्थ 11 अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात HP 11 बागणे या दोन संघांमध्ये हा टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित. चला फिल्डिंग लाभा. लगेच विनंती असेल आदर्श 11 बागणी संघाला की आपण लगेच प्रदर्शन लाभाचं. या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवरती आमच्या अतिथी मान्यवर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावा संख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 58-58. 59चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील या टीमला आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि SP 11 बांगणे या दोन संघांमध्ये बॅटल असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संजय
संजय दादा नितोरे यांना विनंती असेल की आपण या मागचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चला कॅमेरामॅन जरा कैद करा, ॲक्शन जे आहेत ते आपण कैद करायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मुख्य व्यासपीठावरती छापा इज कॉल अँड टॉस जिंकलाय. थोडीशी चर्चा करणार आहोत आम्ही. निर्णय पेंडिंग आहे आणि इथून खऱ्या हातांना निर्णय तुमचा पेंडिंग आहे. एकंदरीत आयोजनाविषयी काय काय दोन शब्द काय असतील? आयोजक तर खूप मस्त केलंय आणि वांगणीमध्ये प्रथमच केलंय, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला देवतो शुभेच्छा. निर्णय पेंडिंग आहे त्यामुळे इथून टॉस तुमच्या बाजूने लागलेला नाही आहे. जो काही निर्णय येईल त्यावरती तुम्हाला खऱ्या तर फिल्डिंग किंवा बॅटिंग करावी लागेल. एकंदरीत इथं आल्यानंतर कसं वाटलं आणि आयोजनाविषयी आणि सोब शेख असतील त्यानंतर ओमकार दादा असतील यांच्याबद्दल दोन शब्द काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे, इथं खेळण्याची संधी दिली त्याच्या धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनना देवना ऑल द बेस्ट आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण जाऊया DJ निलेश यांच्याकडे. सो मच. संघ पहिलं सत्र समाप्त झालंय. टीमची टोटल धाबसंख्या आपण पाहतोय 58 बनलात. आदर्श 11 बांगणी संघाला आणि त्या धाबसंख्येचा आता इथून पाठलाग करायचा आहे. अर्थातच स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेटशील या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॅट्समन विनोद आणि जितेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येक षटकामध्ये आपण विचार केला तर 14.50च्या सरासरीनं या प्रत्येक षटकामागे दाबावं लागेल. आता स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेटशील या संघाच्या फलंदाजांना. हा नक्कीच विनोद दादाचा आपण विचार केला तर महाराष्ट्र पोलीस देखील आहेत आणि या टीमचे ओनर देखील आहेत. मालुसरे फार्मचे ओनर देखील आहेत आणि ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीन आपण पाहू शकाल. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की विनोद दादा त्याचबरोबर आपण पाहतो जितेशला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विनोद मालुसरे जितेश पंडेल आपण पाहतोय सलामीची जोडी. हा फटका फसला आणि या वेळेस मात्र चूक झाली आहे. खेळाडूच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू एकाच एंडला पाहायला मिळतील परंतु त्याही ठिकाणी गोलंदाजाकडून देखील हा थ्रो जर कॅरी केला असता तर कदाचित अजून एक इथं चान्स बनला असता. पण इथंही थोडीशी खराब फिल्डिंग राहिली आहे आणि या बॉलवरती आल्यात दोन धाब्याने मात्र श्री गणेश केला जातोय. आता स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान अर्थातच बेटशील या संघाच्या माध्यमातून 59 धाबा संख्येचा पाठ. हा HP 11 मागणी संघ निर्णय आमच्यापर्यंत कळवा लगेच. HP 11 मागणी संघ निर्णय फक्त सांगा बॉलिंग की बॅटिंग. या बॉलवरती सिंगल बनली जाते. सिंगल आले. टीमची टोटल धाबा संख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 3 वरती संघ जाऊन पोहोचलाय. सध्या इथून पॉवर प्ले मध्ये जर धाबा आल्या नाहीत ना तर सामना कठीण बनणार आहे स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेटशील संघासाठी. परंतु पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जर धाबा बनवायचे असतील तर रिक्स उचलावी लागेल, रिक्स घ्यावीच लागेल आणि ती रिक्स इथून आपण पाहतोय. जितेश डावकुरे आताचा एक स्फोटक खेळाडू आहे आणि इथून जितेशला देखील चांगला खेळ करावा लागेल कारण प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं तर 14.50च्या सरासरीने धावायचं होतं. त्यामुळे 2 चेंडूमध्ये 3 बनल्यात. इथून प्रत्येक HP 11 मागणी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे इथून आज सामना संपल्यास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची लगेचच. व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी आमच्या ऑफिशियल करतायत आणि इथून पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय. ओम देशमुख फार चांगली बॅटिंग केली होती आणि त्यालाच आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये अगदी फार चांगली गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळते. बॉलर तयार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या बॉल सरळ बीट करत चाललाय
खेळाडू तेजसला तुषार साबळे आणि प्रत्येक कॅचला खऱ्या अर्थानं किती 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक कॅच 5 घेतलं तर मग 2500, 2 घेतलं तर 1000, 1 घेतली तर 500. प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल या खेळाडूसाठी. त्याच्याकडे चेंडू जाईल तेव्हा घेईल. यावेळेचा बॉल थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता ओम देशमुखनं, परंतु पंच वल्लेत. व्हाईट बॉलचा इशारा इथेही केला जाईल. गोलंदाजी व्हाईट लाईन वरती केली जात आहे. अगदी हात खोलण्याची संधी या ठिकाणी दिली जात नाहीये. झोन मध्ये चेंडू फेकले जात नाहीये. अपस्टिक वरती अगदी व्हाईट लाईन वरती चेंडू फेकले जात आहे. त्यामुळे इथून धाबा कुठेतरी या षटकामध्ये ओम देशमुख रोखण्याचा प्रयत्न करतोय. बेगमान बॉल सरळ बॅटच्या टॉपेजला लागतोय. 30 सर्कल मध्ये स्वतः गोलंदाज ओम देशमुख त्या ठिकाणी चेंडूला फील करतील. एकदा या चेंडूवरती मिळली जाते, परंतु सिंगल डबल न सामना कुठेतरी अगदी थोडंसं कठीण बनत जाईल. प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं तर 12-13च्या सरासरी या धाबा जर आल्या तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना थोडासा बॅलन्स राहील. स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान भेटशील या संघाला, पण सुरुवातीला जर धाबा बनल्या नाहीयेत तर कुठेतरी आज सामना त्यांच्यासाठी कठीण बनत जाईल. बॉलर तयार. ओमला आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, परंतु या वेळेस देखील थोडीशी लाईन खराब पाहायला मिळते. ऑफस्टिकला अगदी व्हाईट लाईनच्या जवळून आज चेंडू लँड झाला होता, परंतु खऱ्या अर्थानं पंचांनी त्याला व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट घोषित केलंय. अतिरिक्त एक्स्ट्राचा या 3 धाबा आतापर्यंत 3 अवंतर चेंडू फेकलेत ओम देशमुखनं, पण तो हरकत नाहीये. फक्त 7च धाबा त्यांना आतापर्यंत खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. लोअर फुलटॉसचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. अगदी स्विंगर रोल केलं होतं या चेंडूवरती आणि त्यामध्ये थोडंसं चकमा खातोय फलंदाज. आपण पाहतोय की विनोद आणि इथून पुन्हा एकदा बनले जाते सिंगलच धाव. 5 मध्ये 8 बनलात. या बॉलवरती आता जितेशला काहीतरी वेगळे करावं लागेल. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे, त्यामुळे या इथून पॉवर प्ले मध्ये तर धाबा हवे असतील तर एखादा बिग हिट, एखादा मोठा फटका या बॉलवरती शोधावा लागेल आणि तो शोधलाय. या वेळेस मात्र जितेश मिड विकेटला क्लिअर करतोय. बॉल चालला सीमारेखा पार. मॅक्झिमम हिट 6 रन. सुरुवातीला कुठेतरी थांबला. अगदी 2-3 चेंडू त्यानं खेळले आणि त्यानंतर म्हणजे तो सांगतोय कि बुराई भी है मुझमें और अच्छाई भी है मुझमें, ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए. आज षटकारांमध्ये टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 या धावसंख्येवरती. येणाऱ्या त्या 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 45 धाबा. इथून समीकरण प्रत्येक षटकामध्ये आता आपण पाहिलं होतं सुरुवातीलाच की 14.50च्या सरासरी, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 14च बनला. त्यामुळे आता इथून समीकरण आहे प्रत्येक षटकामागे 15.00च्या सरासरीने आता प्रत्येक षटकामागे धावायचं आहे. ते स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील या संघाला प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी राखावी लागेल. प्रबुद्ध कांबळीला आपण पाहतोय अगदीच चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. बघा तुमच्यासाठी पहिल्या 3 षटकासाठी 15 मिनिटं आहेत, त्यामध्ये तुमची 3 षटकं फेकली गेली पाहिजे याची दक्षता घ्यायची आपण. पियुष आलत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ओम देशमुखनं 14 धाबा. पहिले 5 चेंडू फार चांगले फेकले होते, परंतु शेवटच्या बॉलवरती तेजसनं जो षटकार टोकला तो त्याच्या जिव्हारी बसला असेल मी तर म्हणेन. अगदीच गोलंदाजी व्हाईट लाईनवरती त्याची पाहायला भिलत होती, परंतु या वेळेस मध्ये थोडंसं स्टंपच्या लाईनमध्ये चेंडू ठेवला होता आणि त्याला तेजसनं थेट पाठवलं होतं बाउंड्री लाईनच्या पलीकडं. या षटकाची सुरुवात पियुष आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. डॉट बॉल आलाय पहिला सुरुवातीचा चेंडू. इथून डॉट बॉलला मात्र सुरुवात केली जाते. पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडू लँड झाला. स्विंगर रोल केलं होतं, पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं चेंडूनं वलन घेतलंय आणि सरळ एष्ठी रक्षेचा भेद.
फुलटॉस आहे डीप अशा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक दिशा दिले बॉल साला सीमा पार 4 रन चौकार. चला बॉल गेला असेल तर सर दुसरा द्या. चला प्रेक्षक वर्ग थोडं सहकार्य करा. बॉल आपण त्या ठिकाणी थोडंसं द्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तुम्ही आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आहात थोडं सहकार्य करा. अगदीच चांगला प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षक वर्गाने देखील दिलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सलग 5वी रात्र आणि 5वी रात्रीमध्ये देखील प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने इथं पोहोचला जातोय. लाऊडली अपील पंचांचे स्विंगर ऑन OUT बॅट्समन होईल आउट आणि अजून एक धक्का स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील टीमला बॅटर होतोय या ठिकाणी फलंदाज विनोद या चेंडूवरती बाद. चला सर जास्त वेळ प्लीज बॅट्समन रेडी ठेवा तुम्ही 5 ते 3 सेकंदामध्ये बॅट्समन गेला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये याच्याकडे लक्ष केंद्रित करा. जयेश पंडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेश आणि जितेश आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दादा यांचा सुपुत्र आहे जयेश पंडे आपण पाहतोय की 1 डाऊन साठी आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि फार चांगला केला आहे. आपण पाहतोय की युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल परंतु इथून पहिली विकेट मित्र म्हणून 18 या धावसंख्येवरती गमावली आहे. ते अर्थातच स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बिट्सला संघानं त्यामुळे इथून आता त्याला डाव सावरावा लागेल. यावेळेस देखील अपस्टिक वाईट लाईन मध्ये चेंडू फेकले जाते. पियुषच्या माध्यमातून एक फुलटॉस जरूर फेकला होता परंतु त्यानंतर अगदीच त्याने चांगली नियंत्रित गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार सोडला तर कदाचित फार चांगली गोलंदाजी त्यानं या षटकामध्ये केली. 3 डॉट बॉल 2 डॉट बॉल 1 विकेट. यावेळेस फटका लाजवाब ऐशा कव्हर ड्राइव्ह बॉल साला सीमा रेखा पार दॅट इज बिग 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 हिट 6 रन. क्या बात है कमाल सा फटका. पण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू लँड झाला. अगदी असे फटके इनसाइड आउटचे असे फटके ना रोहित शर्मा असतील त्याचबरोबर आपण पाहतोय की विराट कोहली असतील फार चांगले केले जातात. खास करून रोहित शर्माच्या माध्यमातून इनसाइड आउट फटका मित्रांनो सोपं नाहीये हा फटका केला परंतु मनगटामध्ये ताकद आणि टायमिंग प्रॉपर जर असेल तरच तुम्ही असे फटके खेळू शकतात. यावेळेस देखील मिस टायमिंग बॅटच्या टॉप एजला लागला. एक कंप्लीट दुसरा प्रयत्न अगदी लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा तो उचललाय. ओ माय गॉड चेंडूकडे पाहत होते या ठिकाणी आपण पाहतोय जयेश आणि डायरेक्ट हिट्स. एक धाव शॉट आहे जरूर परंतु इथे डायरेक्ट हिट झाली असती ना तर जयेश पंडे इथून परतावला लागला असतं कारण चेंडूकडे पाहत होतं त्यांना वाटलं की थ्रो जो आहे तो डेंजर झोन कडे केला जाईल परंतु तिथे विकेट किपर फार चालाक होते त्यांनी इकडे थ्रो खरं तर ज्या ठिकाणी जयेश धावत होते तिकडे डायरेक्ट हिट झाले असते कदाचित तिथून परतावं लागलं असतं परंतु 3 धाबा आल्या होत्या. 1 शॉट आहे त्यामुळे 2च धाबा गृहीत धरल्या जातील. बॉलवरती टीमची टोटल धाबा संख्या 26. चला टीम मीटिंग करू नका. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक थोडंसं आपण पाहतोय 2 ते 5 सेकंदामध्ये आपण मैदानाच्या बाहेर लगेच या. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धाबा संख्या 26.
येस चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. 33 12 मध्ये 33 समीकरण प्रत्येक षटकापासूनच थोडं जड जड होत चाललेलं आहे. आपण पाहतो सुरुवातीला 14.5 होतं, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 15 वरती पोहोचलं होतं. आता आपण पाहिलं तर 16.5च्या नेटनं ह्या धाबा बनवायच्या आहेत. स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान भेटशील संघाला. अगदी त्यांचा सुपुत्र आपण पाहतोय जयेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फार चांगली बॅटिंग त्याचे स्ट्रोक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, खास करून फिल्डिंग करणारी टीम. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक शतरक्षक 38 सर्कलमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. आदर्श 11 वांगणी संघ 20 मिनिटांमध्ये जर तुमची पहिली 3 षटकं जी 15 मिनिटांमध्ये संपली नाहीयेत तर मग शेवटच्या ओव्हरला तुमचा एक शतरक्षक 38 मध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. 12 मध्ये 33 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज अर्जुन. जयेशला आपण पाहतोय अगदीच त्यांचे पप्पा आपण पाहतोय आणि त्यांच्या पप्पांच्या नावाला उजाला देण्यासाठी हा संघ आपण पाहतोय की स्वर्गीय प्रकाशदादा प्रतिष्ठान भेटशील अगदी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि ज्या ज्या वेळेस हा संघ उतरतो त्या वेळेस मी तर म्हणेन जितेश जे पप्पा होते अर्थातच प्रकाशदादा त्यांच्या नावाला उजाला देण्यासाठी आपण पाहतोय की स्वर्गीय प्रकाशदादा प्रतिष्ठान या नावानं हा संघ नेहमीच आपण खेळताना पाहिलाय. आणि याही मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच नावानं आपण पाहतोय हा संघ मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू समीकरण असेल 32 धावसंख्येचं. आपण थोडंसं कठीण बनत चाललंय कारण इथून आदर्श 11 वांगणी संघ सध्या गोलंदाजी फार चांगली त्यांची पाहायला मिळाली आहे. सुरुवातीपासून आपण पाहिलं होतं की सुरुवातीला ओमनं चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाज आपण पाहिला दुसऱ्या षटकावरती पियुषला त्यानं चांगली गोलंदाजी केली. आणि तिसऱ्या षटकामध्ये आता अर्जुनला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, त्यामुळे इथून आता स्ट्राईक केला जितेश. बॅटची टॉपेस बॅटची कडा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय जयेशच्या माध्यमातून आणि या बॉलवरती बनली जाईल सिंगल. रिक्स होती या धाब्यामध्ये, जयेश थेट नकार दिला होता परंतु या ठिकाणी जितेशचा कॉल होता आणि त्यामुळे थोडंसं मिसफील्ड देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा सिंगल बनले. दिल्ली बहुत दूर है, यहाँ से देखना होगा तो बड़े हिट आना जरूरी है. या धाबापर्यंत पोहोचायचं असेल तर कदाचित मोठे फटके आता इथून जयेशला त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याला खेळावे लागतील. यावेळेचा बॉल बीट केलं होतं फलंदाज जयेशला परंतु थोडंसं विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली. लेग फाईटचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत आणि समीकरण आता बदललं जाईल. तेव्हा शेवटचे 9 चेंडू आणि 30 धाबा संख्येची गरज. 9 चेंडू 30 धाबा. आदर्श 11 वांगणी संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करतोय पण तो ज्या वेळेस एखाद 2 मोठे फटके आले ना तर हा सामना स्वर्गीय प्रकाशदादा प्रतिष्ठान भेटशील संघाच्या बाजूने देखील जाऊ शकतो. फटका चांगला आहे, अगदी मैदानाला गुदगुला करत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू अडवला जातोय. शतरक्षक डीपवरनं पोहोचले त्या ठिकाणी. दुसरीसाठी कॉल लगेचच त्या ठिकाणी पाहतोय जयेश आणि जितेश जोडी मधाच्या आतमध्ये दोघांनी चांगला खेळ केलाय. 5 बॉलचा फेस केलाय. मी तर म्हणेन जितेशनं 9 धाबावरती तो खेळतोय. त्याचबरोबर जयेशचा पण विचार केला 5 चेंडू त्यानंही खेळले, 9 धाबा त्याच्याही बॅटमधून आल्यात. फटका चांगला आहे, अप्रतिम टायमिंग परंतु शतरक्षक मिड विकेटला कुठली चूक न करता हा झेल केला कॅरी आणि अजून एक धक्का दिला जातोय. अर्थातच स्वर्गीय प्रकाशदादा प्रतिष्ठान भेटशील टीमला जयेश.
बॅट्समन भूषण पंडे टीमचा संघ नायक आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 22 धाबांची 6 चेंडू 22 समीकरण आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. स्वर्गीय प्रकाश दादा पट्टीसान निमित्त म्हणून बेडशील टीमसाठी त्यांचा स्वतः सुपुत्र आता स्ट्राईक केनवरती आपण पाहू शकाल जयेश पंडेला आणि त्याच्या हातामध्ये आता ही सगळी संघाची धुरा संकट मोशक बनल का. ओ यावेळेचा बॉल सरळ बीट करत चाललाय. वेस्टी रक्षक हातामध्ये विकेट सक्सेस करावी लागते जयेशला आणि अजून एक धक्का या ठिकाणी बसला जातोय बेडशील टीमला. दादा यांचे दुसरे सुपुत्र आपण पाहतोय छोटे सुपुत्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भूषण पंडे विशाल थँक्यू विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आपण पाहतोय 5 मध्ये 22 ची गरज आहे. 5 मध्ये 22 बनवायच्यात. अजूनही इथून स्ट्राईक घेतली आहे. आपण पाहतोय भूषणना ज्यांना एक चेंडू फेस केला षटकार ठोकलाय आणि त्यानं आता स्ट्राईक घेतली आहे. कॅप्टन कुल म्हणून त्यांच्याकडे आपण नेहमीच पाहत आलोय. बऱ्याचशा मैदानात त्यांनी गाजवलेत. बऱ्याचशा मैदानावरती त्यांची बॅटिंग आपण पाहिली आहे की अशा परिस्थितीमध्ये त्यांना फार चांगली बॅटिंग खरं तर संकट मोचक म्हणून त्याने बऱ्याचशा विनिंग त्यांनी खेळल्यात. 5 मध्ये 22 धावां संख्येची गरज आहे. धावसंख्या आपण पाहिली 37 37 धावा धावपटल्यामध्ये 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात स्वर्गीय प्रकाश दादा प्रतिष्ठान बेडशील संघानं. त्यामुळे इथून आदर्श 11 वांगणी संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळतोय. समीकरण थोडंसं कमी केलं जात आहे. प्रत्येक बॉल वरती आता बिग हिट करावंच लागेल. सिंगल आले शेवटचं आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्यात 21 धावा. 4 मध्ये 21 आव्हान थोडंसं कठीण बनत चाललंय. पण तो क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असतं. एखादा नो बॉलवरती षटकार या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आपण पाहिलेत की 4 चेंडूमध्ये 20 धावा 25 धावा देखील झाल्यात. यावेळेस गोलंदाजांनी समोर जणू काय आपटी बॉम्ब सारखा चेंडूला आपटला केली पट्टीवरती सरळ उचळी घेत चेंडू अगदी नाकाच्या जवळून चाललाय. फलंदाज विशालच्या डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी फार चांगली आहे. आदर्श 11 वांगणी संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं सुरुवातीलाच ओमची अगदी आकर्षित करणारी गोलंदाजी ऑफस्ट्रिक वरती अगदी बरेचसे चेंडू त्यानं फेकले होते. त्याचबरोबर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये पियुषला त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. त्याचनंतर तिसऱ्या षटकामध्ये अर्जुनला आपण पाहिलं त्यानं देखील फार चांगली गोलंदाजी केली. आणि सामन्यामध्ये 4थ्या षटकामध्ये आपण आता तेजसला पाहतोय की त्याची देखील चांगले लेंथवरती अगदी वाईट लाईन पकडून गोलंदाजी केली जाते. त्यामुळे इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय जरूर, परंतु प्रयत्न या ठिकाणी थोडीस असफल राहतात. आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सरळ 20 झोनमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफला बॅकअप आहे. त्यामुळे इथून बऱ्याचशा काही धाबा देखील वाचल्या जात आहेत. एक्स्ट्राच्या धाबा ज्या कुठेतरी इथून गेल्या असत्या, परंतु बॅकअप फार चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघाने रेडी राहायचं विनंती असेल. आपण पाहतोय HP 11 वांगणी आणि त्यांना फाईट करणार आहे. HP 11 वांगणी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय शिव समर्थ अंबरपाडा या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ रेडी राहायचंय. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने होता, परंतु पंच त्या ठिकाणी पॉइंट बॉलचा इशारा देखील या ठिकाणी करतात. शेवटचा आता बॉल शिल्लक असेल आणि विजयासाठी बनवायच्यात 17 धाबा. या मॅच मध्ये सामना कुठेतरी मी तर म्हणेन आता आदर्श 11 वांगणी संघाच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळतोय.
हो याही वेळेस मात्र आला डॉट बॉल आणि इथून सामना जिंकलाय आदर्श 11 बांगणी संघाडा 8 लग टीम या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय प्रकाश तथा प्रतिष्ठान बेडशील संघर्ष फार चांगला केला या संघाने परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला सामना कुठेतरी त्यांच्या हातातून निसटलाय आणि हा सामना इथून जिंकलाय तो अर्थातच आदर्श 11 बांगणी संघाने 8 लग टीम दोन्ही संघांना देऊ आपण भरपूर शुभेच्छा या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जाताना सावकाश जा स्वतःची काळजी घ्या आणि सावकाश जा एवढा संदेश आम्ही पोहोचवतोय प्रत्येक खेळाडूला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी बोलतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल आदर्श 14 चेंडूमध्ये 38 धाबा त्याच्या बॅट मधून आणि विकेट नाहीये 14 चेंडूमध्ये 38 धाबा